पंकजा मुंडेंच्या मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे फोटो। संतोष देशमुख हत्या प्रकरणी कराड सध्या जेलमध्ये, मात्र मेळाव्यात कराडचे फोटो झळकल्यामुळे चर्चांना उधाण। भगवान भक्तीगडावरती पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी। थोड्याच वेळात पंकजा मुंडेंच्या मेळाव्याला होणार सुरुवात। पंकजा मुंडेंच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष। धनंजय मुंडेंनी भगवानगडावरती जाऊन संत भगवान बाबांच्या समाधीचं घेतलं दर्शन। महंत नामदेव शास्त्रींचंही दर्शन घेत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा। मंदिराच्या कामाचीही केली पाहणी। उरगावातील नेस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मेळाव्यात शिंदे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष। शिवाजी पार्कात ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा। मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, चर्चांना उधाण। तर शिवाजी पार्क परिसरात पावसाचं सावट। भूमिका जरी एक असल्या तरी दोन स्वतंत्र पक्ष। बंधू एकत्र येण्यासंदर्भात भूमिका जाहीर करण्याचा अधिकार पक्षप्रमुखांचा। संजय राऊतांचं सूचक विधान। शिवतीर्थाबाहेर आलेल्या शिवसैनिकांची शर्मिला ठाकरेंनी घेतली भेट। शिवसैनिकांना मिठाई वाटप करत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा। मेळाव्यापूर्वीच कार्यकर्त्यांचं मनोमिलन। राज ठाकरेंच्या हस्ते शिवतीर्थावरती शस्त्रपूजन। शिवतीर्थ निवासस्थानी दसऱ्याच्या मुहूर्तावरती राज ठाकरेंनी सहकुटुंब केलं शस्त्रांचं पूजन। आपल्याला आत्मनिर्भर व्हावं लागेल, तसंच भारतीयांना स्वदेशीचा नारा स्वीकारावा लागणार। संघाच्या विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचा स्वदेशीचा नारा। संघाने शिस्त आणि सेवा शिकवली। संघ हा एक विचार प्रवाह। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितली संघाच्या प्रार्थनेची शक्ती। दसऱ्याच्या निमित्तानं पहाटे 4 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत भवानी मातेचं सोंग काढण्यात येतं। यावेळी महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात। विजयादशमी निमित्त पुण्यातील महालक्ष्मी देवीला सोन्याची साडी परिधान करण्यात आली आहे। दसरा निमित्त लाखो भाविक हे महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला आलेत। हिंगोलीमध्ये मागील 150 वर्षापासूनची परंपरा असलेला ऐतिहासिक दसरा महोत्सव रामलीला मैदानावर भरलाय। 2 दिवसांनंतर पाऊस थांबल्यामुळे आता नागरिकांनी देखील दसरा महोत्सवामध्ये गर्दी केली आहे। आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी येथे गेले 9 दिवस सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाची विजयादशमीला सांगता होत आहे। यात आता या ठिकाणी भगवानाच्या चक्राला पवित्र कुंडात स्नान घातलं जातंय। गोंदिया जिल्ह्यात 9 दिवस दुर्गा दौडचं आयोजन करण्यात आलं असून आज विजयादशमीच्या दिवशी याचा समारोप कार्यक्रम पार पडला। यावेळी महिलांनी हातात तलवार घेऊन सहभाग घेतला, तर शहरातील अनेक चौकामध्ये शिवप्रतिष्ठानची पूजा अर्चना करण्यात आली। नवी मुंबईतील सर्वात मोठ्या खारघरमधील लोटस नवरात्र उत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली। यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं। दसरा मेळाव्याच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी आव्हान केल्यानंतर पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधित नागरिकांच्या मदतीला सुरुवात झाली आहे। डाळ, गूळ आणि पीठ मोठ्या प्रमाणामध्ये भगवानगडावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे, तर दसरा मेळाव्यानंतर गरजू आणि पूरग्रस्तांना ही मदत दिली जाणार आहे। विजयादशमी निमित्त धुळ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे पथसंचलन करण्यात आलं। यावेळी शहरातील विविध चौक आणि मार्ग फुलांच्या रांगोळीने सजवण्यात आले होते। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धुळे विभाग संघचालक प्रशांत मोराणकर यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण झाल्यानं शताब्दी वर्ष उत्सव साजरी करत चोपडा शहरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शस्त्रपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आलं।
चिपळूण तालुक्यातील 42 शाळांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. 42 जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था झाल्यानं विद्यार्थी भीतीच्या छायेखाली शिक्षण घेत आहेत. मागील 6 महिन्यांपासून शाळांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावांना मंजुरीच मिळालेली नाही. दसऱ्यानिमित्त नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमी परिसरामध्ये लाखो अनुयायांनी एकत्र येऊन मानवंदना दिली. समता सैनिक दलाच्या वतीने विशेष मानवंदना देण्यात आली आहे. गांधी जयंतीच्या निमित्तानं नागपूर शहर काँग्रेसतर्फे व्हेरायटी चौक येथे महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. या कार्यक्रमाला विलास मुत्तेमवार, विकास ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जुन्नरमधील आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये सेंट्रल किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं. मात्र या जेवणाचा दर्जा अतिशय खालावला असल्याने सवाल उपस्थित केले जात आहेत. जेवणामध्ये अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली. जेवणामध्ये अळ्या आढळल्यानं विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न ऐरणीवर आलाय. नवरात्र उत्सवानिमित्त सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या दुर्गामाता दौडची आज मोठ्या उत्साहामध्ये सांगता झाली आहे. या दौडीमध्ये पारंपरिक वेशभूषा करत, डोक्यावर भगव्या टोप्या आणि फेटे परिधान करत हजारो नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. पुण्यातील शिरूर तालुक्यातील बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता मानव बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी वन विभागानं खास उपाययोजना केली आहे. 12 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर AI आधारित अलर्ट सिस्टम बसवण्यात आलाय. तर बिबट्या दिसताच आता सायरन वाजणार आहे. जळगावमध्ये गांधी रिसर्च फाउंडेशनच्या वतीनं अहिंसा सद्भावना रॅली काढण्यात आली आहे. विविध शाळेतील विद्यार्थ्यांनीही या अहिंसा सद्भावना रॅलीमध्ये सहभाग घेतला. सोलापूर जिल्ह्यातील कांदा नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक हे सोलापुरामध्ये येणार आहे. दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या तालुक्यांमधील 90% कांदा हा अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे खराब झालाय. सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतीकाठी असणारे तलाव ओव्हरफ्लो झालेत. मंद्रुप परिसरामधील तूर पिकाची शेती ही पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. तूर उत्पादक शेतकरी कुंभार यांना तलावाच्या पाण्यातून वाट काढत शेतात जावं लागतंय. पावसानं उसंत घेतली असली तरी येवल्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा कहर हा सुरूच आहे. नदीला आलेल्या पुरामुळे छोटा बंधारा फुटला आणि शेतजमीन वाहून गेली. तर शेतात असलेली विहीरही बुजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. नाशिक रोड परिसरातील पुन्हा टवाळखोरांचा हैदोस पाहायला मिळालाय. परिसरातील वाहनांची गावगुंडांनी तोडफोड केली. हा संपूर्ण प्रकार CCTVमध्ये कैद झालाय. त्यामुळे नाशिकमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. दसरा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर मेट्रोने आपल्या सेवा वेळेमध्ये वाढ केली आहे. तसेच प्रवास भाड्यामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतलाय. आज मेट्रो मध्यरात्री 12 वाजेपर्यंत प्रवासी सेवा देणार आहे, अशी माहिती महामेट्रो प्रशासनाने दिली आहे. राज्यातील 86,000 वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी, त्याचबरोबर 42,000 कंत्राटी कामगार हे वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधामध्ये 9 ऑक्टोबर रोजी संपावर जाणार आहेत. बोरीवली RTO विनापरवाना तसेच नियमांचं उल्लंघन करून धावणाऱ्या ॲप आधारित टॅक्सी, बाईक टॅक्सी आणि रिक्षांवर कारवाई केली आहे. बुधवारी दिवसभर 26 वाहन चालकांवर कारवाई करून 54,000 रुपयांचा दंड ठोठावला. पावसाच्या 4 महिन्यांनंतर महापालिकेकडून मुंबईतील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला पुन्हा सुरुवात होती आहे. पश्चिम उपनगरातील झोन 4 मधील आणि शहर विभागातील झोन 2 मधील अर्धवट असलेल्या 574 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण करण्यावर सध्या भर आहे. मंत्रालयातील विविध शासकीय विभागांमध्ये नियुक्त होणाऱ्या सल्लागारांच्या नियुक्ती आणि मानधनाबाबत IT विभागाला कोणतीही माहिती मिळत नसल्याने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी मंत्री आशिष शेलार यांनी IT विभागाच्या अधिकाऱ्यांना शासन निर्णय दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या. आता सर्व विभागांना नियुक्त सल्लागारांची माहिती अनिवार्यपणे IT विभागाला सादर करावी लागणार आहे.
अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा देत शिक्षण विभागाने 11वी ऑनलाईन प्रवेशासाठी पुन्हा शेवटची संधी उपलब्ध करून दिली आहे। या संदर्भातील वेळापत्रक 3 ऑक्टोबर रोजी जाहीर केलं जाणार असल्याची माहिती ही शिक्षण संचालक यांनी दिली।